एक राज्य, ते राज्य थंच राजा बरे कनु परिपालने करता आशिल्लो. विशेष हांवें तेका तेगेले राज्य भितर तसले लोकां उंच्यो अत्यंत प्रेम. कोणाक कश्टूर तिंका सहाय करचे, बर करचे हे एक प्रवृत्ती ते महाराजांनी दवरून घेतिले. अशी जावंगे प्रायः तेगेले सगळे लोकूची राज्याचे राजाक मस्त प्रेम करता आशिल्लेची, गौरव दिता आशिल्लेची, देव म्हणून मानता आशिल्लेची. ते राज बी तशीची कशी प्रजारंजक जावंगे लोकां बरें करता आशिल्ली की तेजे बरोबरी तेका देवता भक्ती बी आशिल्ले. विशेष सांगे देवाले पूजा पुरस्कार करता उरता आशिल्लो. सहजानुची तेका एक मना दिसले आपणा राज्या भितरी थोडे भिकारी लोक आसाची, मागता लोक आसाची. तिंग कुठलो काकाची समृद्धी आलता संपत्ती तिंगे पूर करू जावूच ना. अशें हांवें तिंका दिवसा कितले जावं का तसले वेवस्थे हांय करका सांची विचारचेरी तो बसलो. अशें हांवें दिवसाच सकाळी तिगेले देवा पूजा जाले नंतर तो मागता लोकांक दिवचे खातीर थोडे पयशे, हण्ण हंपल हें उठ हेंगे बसता आशिल्लो. कारण सगळे भिकारेकाची भीक मेळटा म्हणना. अनेक दिवस अनेक लोकांक पोटाफुकीचेरी उरचें पडटा. तशें जावचें ना मागील राज्या भितरी. मागील राज्या भितरी सर्व लोकूची सुभिक्षा उरका, बरें तिंकां आहार मेळका म्हणचे हें राजाल चिंतन. अशें हांवें दिवसाची एक परिपाटी हांगे ताणें क्रम दवरून घेतले. ते म्हळ्यार पूजा जाले नंतर सकाळीपणी तो भायर येवन बसता. लायनशीर मागता लोक तुगे कडेन येताची. ह्यो राजा तिंकां दुड्ड दिता, थोड्या लोकांक हण्ण दिता. अशें चलता आशिल्लें. विशेष म्हळ्यार ते भिकारी भितर दोग लोक भीक मागता लोक बी येता आशिल्लेची, मागता लोक बी येता आशिल्लेची. एकलो राम आनी एकलो कृष्ण तिंगेले नांव ते. दोग लोकूची गरीब भीक मागून जीवन करताले पाप. ते दोग लोक बेची हे लायनी भितर दिवसा उरता आशिल्लेची. तुमचे भितरी रामाक केन्ना राजा दक्षिण दितकी तेन्ना महाराजा तुका बरें जावो, तुगे निमित्त आमगे सगळे संवसार चलता असो सांगेन तो धन्यवाद सांगून वता आशिल्लो. तेगेले फाटल्यान तसले कृष्ण मात्र महाराजा कडेन केन्ना दान घेतले की तेन्ना उंच पळोवन गेलो. भगवंता तुगेली दये, तुगेली दये निमित्त आज म्हाका इतलो मेळ्ळो आसा, धन्यवाद म्हूण सांगेन तो मुखार वता आशिल्लो. एक दिवस जाले, 2 दिवस जाले. प्रायः राम आनी राजाल वर्णन करचे, कृष्णान भगवंताल वर्णन करचे हें आयकताची राजाक मना भितर थोडे बेजार जाले. हांव हेका दिता दान, ह्यो वचून धन्यवाद देवा सांगता मू, देवाक कृतज्ञ दिता ह्यो कृष्ण म्हणचे तेका बेजार विशय जावन उरले. जाल्यार साला मध्य विचारचे योग्य न्ही म्हूण सांगेन तो उगी उरलो. एक दिवसू तेगेले चेल्लेले वाडदिवसू. अशें हांवें राजाक मस्त संतोश हांवें सगळे लोकांक तेणें आपयले गांवंतल्या लोकांक. आनी विशेश हांवें त्या दिवसू वैशिश्ट्य पळोवन गेले तसलें दान दिवच्याक तेणें सुरवात केले. वस्त्र, भांगर, दुड्ड हें सगळेची तो वाणचे लागलो संतोशाचेरी. दिवसा पदरी प्रमाणेच राम बी आयलो, राजा धन्यवाद सांगलो, मुखार गेलो. कृष्ण बी आयलो,
परमात्मा तुगेल दये निमित्त म्हाका आज बी आहार मेळ्ळा म्हूण सांगे न्हू प्रार्थना करता आसा तेन्ना हें राजाक सहन जालें ना. तेन्ना राजा ताका विचारता आसा, कितें रे मारया, हांव तुका दिता आसा, हांव तुका घालता आसा, हुंत निमित्त तुगेलें जिवन चलता आसा. अशें आसतना तूं मागेली आनी तुगेले मध्य ताका कितें हारता भगवंताक? तो कितें जावं हांगा आमकां? ताका सगळें नांव घेवचें वश करतना न्ही तुवें, ताका धन्यवाद सांगचें वश करतना न्ही तुवें म्हूण सांगे न्हू. थोडेच बेजाराचेरी ते कृष्णाक राज उलयता. तेन्ना कृष्ण आसता सांगता, राजन कोण सांगलें तुमकां भगवंत आमगेले मदीं येवचें ना म्हणून? तूं म्हाका दितास कितकें हय, हांव घेतास कितकें हय, जाल्यार तुका दिलेलो कोणें? ते भगवंतानी न्ही. भगवंता निमित्त तुका कांय न्ही ते. तो कशें तुका दिता की तुगेलें वचन म्हाका दिता, तुका कोणाक कितें वचन दिल्लें उरता तें परमात्मानी. अशान तुका दितले बी तोची, म्हाका दितले बी तोची. अशें सांगे न्हू हांव ताका धन्यवाद सांगलें बी ना, म्हाका अन्यथा भावन ना म्हण केन्ना सांगता की तेन्ना राजाक हें पचित ना. राजा सहजान दिसता मागेले बाप्पा निमित्त म्हाका हें राज्य मेळ्ळें, तेगे समृद्ध जालें तसलें आस्ती मेळ्ळें, साम्राज्य मेळ्ळें. जाल्यार हो म्हणटा आसा देव दिता आसा म्हूण सांगे न्हू. हें कितकी ती राजाक मनाक पसंद जावत ना. अशें सांगे न्हू राज विचार करता. हें कृष्णाक सुमूची एक बुद्धी शिकिका म्हूण सांगन चिंतन कंगे न्हू. एक दिवसू पुनः यथावत राजा दिता आसा. दिवसा प्रमाणे राम आनी कृष्ण तेगेल्या मागच्या आयल्याची. तेन्ना राजा रामाक भिक्षीक हांगे न्हू सांगता, दुडदीन सांगता, बळे तूं आज घरा वता आसतना तुगेले खायमचे वाटे वतनाक तूं मागेले राजमार्ग ते मार्गा भितर कोणाक सोडतना. ते नियर जाले तसले मार्ग ते मार्गान तुगेले घरा वची, तुका बरें येता म्हूण सांगे न्हू रामाक राज सांगता. आनी कृष्णा सांगता तूं थोडे बाजून राबी, हांव तुका कडेन दिता म्हूण सांगे न्हू रामा धांडयता. रामानी थंय वच्चे पयलेची ते वाटी वच्चे पयलेची राजान थंय एक वेवस्था केला. ते म्हळ्यार एक मडकी भितर रुपया कॉयन घालून घेवन दवरून घे न्हू ते रोडाचे बाजूनी दवरला. राजाले विचार कितें, राम वता आसतना ताका हें मडकी दिसतालें, तो मडकी घेवन वतलो, तो आराम उरतलो. हें कृष्णाक आशिल्लें तशें उरो म्हूण सांगचें राजाले विचार. अशें जावंक न्हू रामाक त्या रोडार धांडिले, ताणें त्या वाटेर धांडिले. रामाक संतोश जावंक गेले, कितले पळय मागील योग, हे वाटे कोणा फिरतना, अत्यंत रुवून जाल तसलो वाटी राजमार्ग, हेजे फातर बी ना, कसर बी ना, कांय ना. असलो वाटी वाच योग कोणा मेळटा जिवना भितरी. प्रायशः राजाच्या अनुग्रह निमित्त म्हाका मेळ्ळां अशें. अशें हांवें न्हू संतोशाचेर तो अशें पळयता. ताका दिसता वाटी नीर जावन आसा, स्ट्रेट आसा. प्रायशः हांवें दोळ धांपून चमकले रेची आराम पावता म्हूण सांगे न्हू दोळ धांपून चमचे सुरू करता. राजान कितें मडकी दवर जाले ताका ते मडकी दिसचीच ना, तो मुखार वचून सोडता. थोडे वेळ जाले हांगा राज बाकी लोकांक दान दिता दिता कृष्ण आपयता आनी ताका बी दान दिन सांगता तूं बीची तेगेले वाटे वची, राजा मार्गाक वची, कांय तोंदर ना म्हूण सांगे न्हू. कृष्ण राजा कडेन दान घेता, ताका बी अत्यंत आश्चर्य येता, हे वाटे म्हाका फिरत योग मेळ्ळो म्हूण सांगे न्हू. हे रिकान तेंकां पळयता तो वता आसतना ताका एक मडकी दिसता रस्त्या बाजूक. ओहो कितकें आसा पळया म्हूण पळयता, रुपये नाण्य. अयो भगवंता धन्यवाद तुका, इतली बी तुवें म्हाका निरक्षण करता आसती तूं म्हूण सांगे न्हू. देवा धन्यवाद सांगता, घरा पावता. राजा मना दिसता सांगा, हांवें काली रुपयाचे कितें कळसो भोवन दवरलेले ते रामा मेळ्ळा, तो संतोशान आसा. प्रायशः तो फाल्यां येगेन म्हाका धन्यवाद व्यक्त करता म्हणून.
परतून फाल्यां आनी राजा दिवचे बसता आनी परतून लायनीक हे दोगूय लोक आसाच, राम बी आसा कृष्ण बी आसा. दोगूय लोक येता मागचे येताची. रामाक हाती उडयता घालता दान आनी विचारता तूं काली हांवें सांगिल्लें वाटेक गेलें न्ही. हय गेलो महाराजा. तूं कितें तरी दिसलें कितें तरी मेळ्ळें कितें तुका. ना महाराजा मेळचें कितें आसा म्हाका. तुगे तितलो व्हड वाट आशिल्लें, तितलें रुंद वाट आशिल्लें. प्रायशा म्हाका दिसलें दोळ धांपूंक गेले हांव घरा पावता म्हणून. अशें दोळ धांपूंक गेलो म्हण सांगचे तरी राजा धस्यां वता. अयो कितें अनर्थ आमगेले म्हूण सांगे न्हू. रामा राब म्हणटा, कृष्ण आपोवंक येता, कृष्णा दान दिता, कृष्ण पुन्हा यथावत भगवंता तुगेली दये तुगेली एविडेंट म्हाका चड मेळ्ळा म्हणटा. तेन्ना कृष्णा विचारता तूं बी त्या वाटेक गेलो न्ही, तूं कितें तरी जालें. हय महाराजा भगवंताला दयेशी दिसता आसा म्हाका. भगवंताला करुणे मागीर वयचे अपार ज्ञान आसा. त्या वाटेक वचता आसतना म्हाका एक हंडी मेळ सोडलें, रुपी दिलें, सान गडगी मेळ्ळें म्हणून. तेन्ना राजाक येरिकान पश्चाताप, येरिकान आश्चर्य हें आयकूंक घेवन रामा वरकी बेजार येता. अयो हांव कसलो चुकलो. येद्दी दोळसोण गेल्ले री तें म्हाका मेळटा आशिल्लें मोमडकी. अयो म्हण चूक केलें म्हण सांगता. तशें दोगूय लोक घरा वताची. तेन्ना राज विचार करता प्रायशा हें म्हागेलें चूक आसा. हांवेची ताका हातीक दिलें री ताका मेळटा आशिल्लें कितें कितें. हें कृष्णाक मेळटनाशिल्लें. हें कृष्णाक हांवें दिलें मात मेळ्ळां काय म्हण हांव गेलो जाल्यार कितके तेगेली योगा ताका मेळून गेलें. आनी परतून अशें जावचें ना म्हूण सांगे न्हू. राजा विचार करूंक न्हू. दुसरा दिवस एक वेवस्थीत करता तो. वेवस्थीत करूंक न्हू. एक टरबूज हाडना भितरी सगळे भांगरा कॉयन भरता. भरून घे न्हू टरबूज हाडना कुडशीता परत आनी यथावत दान दिवचें बसता. पुनः रामकृष्ण तेगे लागीं बागू आयलेची. दिवसाची महाराजा ताका 2 कॉयन घालता आशिल्लो. त्या कॉयनाचेर हांव वता आशिल्लो रामू. त्या दिवसू महाराज ताका हें टरबूज दिता आसाची. घे हें घरा घेवन वचून खा बरें जाता तुका म्हणून. टरबूज घेवन राजा धन्यवाद तुका बरें जालें म्हूण सांगे न्हू. राम मुखार वता आनी कृष्णा बी तो दान दिता. तूं बी वची म्हूण सांगता. रामा हें टरबूज हाती घेता. ताका दिसता हें कसलें दिलें म्हाका राजान वचून. 2 पयशे तरी दिल्ले री. तांदूळ घेवन वचून शिजून खाता आशिल्लो हांव. मागीर बायले चेडूट मेळ वचून हण्ण दिवन सोड मू. ही हण्ण एक करून घेवन 2 पयशे घेवन वच का म्हूण सांगे न्हू. तो वाटे वचून राबता. हे वाटे वचून एक राबता. तेच्या टायमार थंय कृष्ण येता. कृष्ण विचारता कितें तूं राबला हांगा. ना रे मारे राजान म्हाका केन्ना पयशे दिवचे आशिल्ले. ते 2 पयशेन हांव मागीर जीवन करून घेता आशिल्लो. आज पळय म्हाका राजाने पयशे दिला हें हण्ण दिलां. हें हण्ण घेवन हांव वचून कितें करो. कळ्यात तूं कितें करता ना इकून घेवन कोणा थोडे 2 पयशे घेवन वता. हय घे हांव तुका 2 पयशे दिता. ते हण्ण दी म्हूण सांगता. तो हण्ण बागूंक घेता. अरे हांव 2 पयशे घेवन घरा वता. ह्यो हण्ण घेवन ह्यो घरा वता. हण्ण फुटून पळयता बोट पुरा वायटा मत ताका. भगवंता सांगता भगवंता तुगेली दये आज कितलो दोळ सोडटी मागीर वंच्यो जीवन भर आनी मागचें नाका. तशें को सोड तूं म्हूण सांगे न्हू. भगवंता तुगेली कृप म्हूण सांगे न्हू. भगवंता धन्यवाद सांगताची घराक उरता. दुसरा दिवस राजा मना भितर संतोष जाल्ले. आतां दिवसा बागता येतालो कृष्ण विना हा राम न्ही. रामाच्या वेवस्था करून सोडा म्हूण सांगे न्हू. दान दिता वता आसा आनी दान घेवचें. राम येवन प्रत्यक्षाला मुखार पळयता कृष्ण ना. त्यान विचारता रामा कडेन तूं आनी परतून मागचें आयला. हय राजा मागचें आयला. कडेन तुका दिलें टरबूज कितें जालें. ते राजा म्हाका दुड्ड जावंक आशिल्लें की ना. ते कृष्ण हाती दिल्ले हांव दुड्ड घेवन गेल्लो म्हणचे भितरी राजा धस्य येता. धस्य हांगे न्हू ताका धूड दिता
आनी ती कृष्ण कितें आयल ना आजी म्हण विचारता. तेन्ना तो सांगता कितें की हांव तेगे घरा विचारचे गेलो, कृष्णा तूं यो रे म्हूण सांगे न्हू. त्यान सांगलें आत्तीन मागचें काम ना रे म्हाका, देवान म्हाका भरपूर दिला म्हणून, अशें तो आयल ना. तेन्ना राजाक हेकान बेजारू पश्चाताप सगळं लोकां दान घेवन गेल्या नंतर राजा देवार मोवचें देवा पांय पूण सांगता खंय भगवंता कृष्णा सांगचें अत्यंत खरें. कृष्ण सांगचें म्हाका पचन जालें नाशिल्लें, कृष्ण सांगचें म्हाका सहन जालें नाशिल्लें. ते म्हळ्यार रे भगवंता तुगेले दये तूं म्हाका दिता आसा म्हूण सांगे न्हू. म्हाका दिसता आशिल्लें हांव दिता आसा तूं तरी तेंगेलें जिवन चलता आसा म्हणून. जाल्यार हांव कोणाक कितें दिवचें गेलो, तुका येवचे कोणा दय आशिल्ली तुवें ताका तें पावयलें. पण नंतर हांव दिता न्ही भगवंता तुच्चे दितलो म्हूण सांगे न्हू. भगवंताक शरणागती जाता म्हणजे कथा आयकल्या नंतर आमकां कळचें सत्य कितें जिवना भितर परमात्मा निमित्त हें सगळें चलता आसा. परमात्माच आमकां दिता आसा म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवका. प्रायः आमी जिवन करता आसतना आमकां एक एक पट दिसता ना उट्टपटी दिसता तें फाल्स म्हणटना आमी. बापायनी आमकां पोसला, आवयन पोसला, आमकां मितचो लोक पोसताची, कोणकी आमकां जिवनाक आधार जावन राबताची म्हणून. हें एक अर्था भितर थोडें दूर पर्यंत खरें हाय. जाल्यार सर्व लोकांक पोसतालो कोण, सर्व लोकांक दितालो कोण, तो परमात्मा न्ही. इळे निन्न दान मळे निन्न दान ಸುಳಿಯುವ ಗಾಳಿ ನಿನ್ನ ದಾನ सांगे न्हू दास लोक सांगताचे. हें जगत परमात्मा भुंयी तुवें दिलें, हें भुंयी भितर कितें आहार मेळटा हें तुवें दिलें, हें वार कितें आमी घेताचें जिवन करचें तें तुवें दिलें. हें खंयचें आमी दिवचें न्ही. जाल्यार तूं एंड चूं जेवचें पुरो तो आनीकल्या कोणाक दिता तेगेली आमी घेताची. जाल्यार मूल दितलो कोण म्हण जालो परमात्मा न्ही. अशें आमगे न्हू आमी कोणा धन्यवाद सांगता म्हण सांगलें दिलेले धन्यवाद सांगया. तेजे बरोबर मूल धन्यवाद आमी कोणा पावका ते परमात्मा पावका. परमात्माक आमी करता तें दिवका. भगवंता तुगे निमित्त हें मागेल जीवन चलता आसा म्हणजे भाव आमी व्यक्त करता. तेन्ना मात्र ते भगवंताले कितें आशिर्वाद आसा आमकां परिपूर्ण मेळचें शकता. राज दिता राजा निमित्त जाता म्हणून कितें रामान दाखोवन घेतिलें ताका राजान दिलें तसलें दोनीय पयशे मेळबी ना ताका, जास्ती मेळना ताका. भगवंत दिता भगवंत निमित्त मागीर जाता म्हूण सांगेन केन्ना कृष्णान खरें अर्थ करून घेतिलें ताका भगवंतानी जास्ती दिला राजा रुपाचारी म्हूण सांग जालें आसलें प्रायशः भगवंताची सर्वाकाची कारण म्हणजे कळण आमी घेवकाची. ताका आमगे म्हालगड लोक सहजानुची सांगताची ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत म्हणून. हें सगळें कितें प्रपंच आसा हें सगळें प्रपंच परमात्मा निमित्त परमेश्वर निमित्त व्याप्त जालां खंय. हें सगळें प्रपंच विलासीत असले वस्तू सगळेची परमात्मलेची खंय. अशें आसले तरी तीन मुखार सांगताची तेन त्यक्तेन भुंजीथा म्हणून. अशें आमगे न्हू हें सगळे वस्तू परमात्मा जालें तरी आमी खंयचे वस्तू स्विकार करता आसतना खंयचे वस्तू खाता आसतना हे परमात्मा हें तुगेले प्रसाद म्हण आमी खावंक खंय. तेन त्यक्तेन हें तुगेलें हें मागेलें न्ही तुगेले प्रसाद म्हण हांव घेता म्हणजे भावनेचेर भुंजीथा आमी भोग करका म्हूण सांगे न्हू आमकां उपनिषद ईशावास उपनिषद संदेश दिता आमकां. म्हळ्यार हें उट्टू परमात्मालें म्हण जाले नंतर आमी घेवची वस्तू जावं आमी खावची वस्तू जावं हें परमात्मालें म्हण जालें. आमी केन्ना हें परमात्मा वस्तू खाता आसाची तेन्ना ते परमात्माक कृतज्ञते अर्पण करचें, परमात्माक स्मरण करचें, परमात्मान प्रसाद म्हण खावचें अनिवार्यता आमी दवरून घेवपाची. अशी आमगे न्हू प्रायशः आमगेले म्हालगड लोकांनी एक पद्दत आळाले.
ते म्हणे की ते प्रायशः 15-20 वर्सां फाटी अनेक लोकां त्या विशय गुत्त आसा. तेन्ना घरा भितरी कितलो लोकां जावं की एक चरवे भितरी शीत करचे, ती शीत करून गे न्हू देवा मुखार व्हरून दवरचे, देवा निवेदी करचे, देवाला प्रसाद म्हणून सगळ्या लोकांनी जेवचे. ती एक पद्दती म्हालगड लोकांनी कंगितेली आमगेले. कारण हें कितें शीत आमी करता आसतलें हें आमगेलें न्ही, हें परमात्मालें. अशें परमात्माक पयलीं नैवेद्य जावंक तेज नंतर आमी स्विकार करता म्हणचे भावने आशिल्ले. जाल्ले रे आजी ते हॉटडॉग कडवे करचे शीत करचे वेवस्थे गेले. आज पुरा वेवस्था आमगेली येवन पावले म्हूण सांगेन न्हय. तुंत भितरी कितले लोक आसा आमी, 3 लोक आसले 3 लोकां पुरो जेवंक. आनीक नाल्यार हॉटलांत हांड दिवंक तेका. तितले वेवस्थेचेर आज आमी क्लुप्त जावन करताचे. अशें जावंक गे न्हू ते देवा होवन दिवचे प्रश्न ना ते. आमी खाल्ले आमी खाल्ले. देवा दिवची मनोभावनेची आज दूर येता गेलेले दुरंत विशय. अशें जावंक गे न्हू म्हालगड लोकांक कितें कल्पना आसा तें योग्य आसा. देवा दिन आमी स्विकार करता म्हणून. तेन्ना एक परंपरा आशिल्ली देवा पूजा करचे घराक. पूजे टायमार नैवेद्य करचे, दनपारा टायमार नैवेद्य करून प्रसाद घेवचे. जाल्यार आतां कितलो घरा भितर पुजा चलता. पूजा चल्ले बी कोण करताची, ते केन्ना चलता म्हणून विचार करूंक गेलो ना प्रायशः हेका तेका होंदाण जाता की ना की नैवेद्य आमी कितले मडीन करूं शकता, आतां कितले शुद्धीन करूं शकताची हें खंय होंदाण जावतना. अशें न्हू आतां देवा पूजा करताची ना म्हणटा आमी. देवा वचे कितें शुगर साखर, देवा साखर तुका नैवेद्य दिला तथास्तु शुगर उठलो काकाचे. देवाने कितें करतालो दिल्ला दिवंक न्ही ताणें परतून तुमकां. अशी परिस्थिती आमगेली आज आमगेली. म्हळ्यार आमी कितें खाताची ते परमात्मा दिवन खावका म्हणचे मनोभावने बीची आज आमगेल्यान दूर येता गेला म्हणजे जालें आसता री. प्रायशः आमकां एक सत्य गुतना तें म्हळ्यार परमात्मा निमित्त आमकां मेळटा आसा म्हणून. परमात्मा निमित्त आमकां हें खावचें खान पान आमकां प्राप्त जाता आसा म्हूण सांगें न्हू. स्वामीजीन सांगलां शुगर दिली जाल्यार फाल्यां येता शुगर येता काय म्हणून फाल्यां ताणें मिसाक भिटोवन धरी नाकाची शिव केले ताका संबंध ना अशी सांगलें इतलेच. शुगर दिल्यार शुगर येता म्हणून सांगलां मिसांग भिट दिल्यार फाल्यां ती काय वतालो जगत मागेले म्हणून तशें शेवटी न्ही भावन न्ही अशी सहजान चिंतने भितर सांगिल्ले विशय ते. अशी जावंक न्हू प्रायशः आमगेले भारतीय कितें परंपरा आसा चिंतन आसा हें चिंतनेचे अंतीम घट्ट कोणा पावता की म्हणल्यार सर्व आधार जाले तसं ते परमात्माका पावता, ते परमेश्वराका पावता म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. अशें जावंक न्हू प्रायशः आमगे म्हालगड लोकां तें गुंत आशिल्ली कितकी मनुश्य मुखारी गॅस येता, कुकर येता, ह्यो थोडे कन्न देवा दाखयनाशी खाता म्हणून ताका तेणी दुसरा वेवस्थे तेन्ना हाडले. ते म्हळ्यार कितें वेवस्थे जेवण करचे पयले चित्राहुती दिवंक गेली. चित्रावळी घांक गे न्हू आमी आहार खावचे म्हणून. ही एक पद्दती. चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा. 5 चित्रावळ दवरून गे न्हू आमी आहार घेवचे. 5 कित्याक खातीर ही पंचभूतां निमित्त प्रपंचाला पृथ्वी आप तेज वायू आकाश अशें न्हू पंचभूताचें प्रतीक केलें तसलें परमात्माक 5 पटी आहुती दिवंक गे न्हू आमी स्विकार करचे पद्दती आमकां हाण दवरले. जाल्यार आज ते कितलो घालताची चित्रावळी ताटा बसचे तोडू सूत सोडतात न्ही आमी खावचेक. अस्तेक चिंतने भितर आमी जीवन करता आसा म्हणलें आसतरी प्रायशः आमी खंयची त्या परमात्माक विसरता आसा म्हण जालें, परमात्मा चिंतनेतून दूर वता आसा म्हण जालें. थोड्या लोकांक म्हणलें आसा
स्वामीजी हांव पॅन्ट शर्ट घालून उरता जेवणा गडबडी उरता म्हाका ते चित्तवळ घालूं येता की म्हूण तूं कितें घालना आसा म्हणजे मुख्य न्ही रे तें तूं खात तसन देवा स्मरण करून खावंक न्ही तुवें देवा अर्पण करून खावंक न्ही तें मुख्य न्ही तें भाग अशें आमगे न्हू शक्यतो घरा भितर आमी जेवण करता आसतना मुंड न्हेसून आंगाक एक टवाल घालून जेवण करचें अत्यंत बरें तें करूं शकल ना चित्तवळ घालचें मनच गुंतना तेन्ना एकपणे भावन करीत न्ही आमी परमात्मा तुगेले प्रसाद म्हूण हें अन्न स्विकार करता आसा बरें करी हें म्हाका अनुग्रह करी म्हणून बाबाक नंतर एक धन्यवाद सांगून आमी खावीत न्ही तितलेपणी करीत न्ही कृतज्ञता आमी तेपणी करीत जाल्यार तितली बी हाजी मनोभावना आमी भितर ना म्हणलेलो आसलेली खंय की आजी आमी खंयचे वटेन वता आसाची म्हणजे चिंतने करची अनिवार्यता आमकां सगलो कळ्ळो आसा अशें आमगे न्हू हें कथा कितें आसा हें कथा सांगता आसा आमकां दिवची पुरा भगवंतानीची हें थ्रू एंड थ्रू म्हणजे कितें आसा हें बी तिगेलें निमित्त येतवीन आहा हें कोणकी दिवची न्ही आमकां म्हणून अशें आमगे न्हू आमी भगवंताक कृतज्ञान उरका भगवंताक स्मरण करूंगे न्हू आमी आहार स्विकार करका भगवंता तुगेले दये निमित्त हें अन्न म्हाका मेळ्ळां म्हणजे भाव व्यक्त करून आमी केन्ना तें अन्न खाताची तें अन्न अमृत तुल्यच्यान आमकां मेळटा तुमचे निमित्त आमगेलें आरोग्य जावं बुद्धी जावं बरेच एक शक्ती सामर्थ्य प्राप्त न्हू आमी जिवना भितर बरे वाटे वचूं शकताचे अशें सांगूंक न्हू आमी जिवन भितर थोडें परिवर्तन करूंक घेया जेवण म्हण सांगचें गबा गबा खावूच असल्यो वस्तू न्ही ते परमात्माक कृतज्ञते दिवंक गे न्हू खावूच असल्यो वस्तू आमी भगवंता कडेन भिक्षान देयचे मार पार्वती पौर्णिमा सांगिल्ले आमी भिक्षे म्हूण सांगेन परमात्मा दिलेले ते भिक्षवरकीची कृतज्ञते अर्पण करून भगवंता खाल्यार प्रायशा ते भिक्षे अमृत्यान आमकां प्राप्त जाता आमगे जीवन धन्य जाता म्हणजे सत्य आमी अर्थ घेवं केला अशें आमगे न्हू मध्यांत तरी चित्रावती विशय भितर आनी थोडे विशय उलयतले आमी जाल्यार आयचे सत्य कितकें म्हण सांगल्यार आमी कितें मेळटा जिवना भितर ते सगळेच परमात्मा प्रसाद म्हणून घेवूच असले एक भावना कितें वाडून घेता वताची तेन्ना आमकां जास्तीत जास्त मेळटा म्हणजे सत्य आमी अर्थ घेवका राम राजा दिता म्हणटा घेतलो ताका दिवसा मेळटा तितले मेळ्ळे कृष्णू भगवंत निमित्त मेळटा म्हणटा घेतलो अशें ताका जास्ती मेळ्ळें म्हणजे आसल्यार आमी केन्ना हें सगळें परमात्मा चलता असं म्हणजे एक भावना करून घेताची तेगे निमित्त मेळ्ळा म्हणजे एक चिंतन दवरून घेताची तेन्ना तो परमात्मा उदार जावन दिता आमकां मस्त मेळटा हें सत्य अर्थ करून घेवचेची हें चिंतनेचें रहस्य जाला अशें आमगे न्हू आमी थोडें परिवर्तन करूंक घेया कसले घेता आसतना बेची परमात्माक मनांतन आमी ध्यान करया मनांतन कृतज्ञता दिया येद्रा आशिल्ले काय बेजार लोकांक होडान सांगता म्हणना आमी मनांतन कृतज्ञता दिल्यार ते परमात्मा पावता तो परमात्मा एक हातीन दिवचे 10 हातीन दिता आमी समृद्धी उरूंक शकताची तसले एक मनोभावने आमगे सगळ्या भितर येवशी जावं म्हणजे विशेष तसले मागणी श्री देवीले ज्ञानेश्वरी चरणारविंदाक करचेक इश्ट करता आसा.